असं. आणि हा कांदा असं टाकू आपण. खाऊ पहिलं म्हणजे पाव बरोबर नाही खाते मला असं भारी वाटतं. नमस्कार मित्रांनो. आणि आज हा जो पूल बघताय तुम्ही हा दौंडचा पूल आहे. आणि आपले एक फॅन आहेत सचिन नावाचे. त्यांनी आपल्याला खूप आग्रह केला आहे मिसळ खाण्यासाठी. आणि त्यांच्या आग्रहाखातर आपण दौंडमध्ये आलो आहे. आणि दौंडमध्ये आपण कुठं मिसळ खाणार आहोत, कुठल्या हॉटेलला मिसळ खाणार आहोत ते आपण बघू. आणि मिसळ तुम्हाला कशी वाटते तेही बघू. चला. आणि पाठीमागं आपण बाबासाहेबांचा पुतळा बघतोय. आणि इथं थांबलोय आपण आंबेडकर चौक. आणि इथं सचिन येणार आहे. तोपर्यंत 1-2 शॉट दाखवतो इथले बघा. आपल्या समोर सचिन आहेत. आणि आज आम्ही दोघं मिळून मिसळ खाणार आहे. बघू कसं काय टेस्ट आहे काय. चला. असं आहे महाराष्ट्र भवन. आणि आतमध्ये गेल्यानंतर असं आहे, छोटंच आहे पण बघूयात. सचिन बऱ्याच जणांनी आपल्याला रिकमेंड केलेलं आहे म्हणून आपण इथं आलेलो. आणि बघूया मिसळ कसं काय मिळते ते. पाणी आलं. सचिन काय चाललंय? काय नाही, सुट्टी होती म्हणलं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बोलून घ्यावं म्हणलं, आपली भेट आहे. बाकी कालचा दिवस काय नाही, दिवस असाच सुट्टीत असंच घाला होता. हां छोटंच हॉटेल असं वाटेल. काय वडापाव खात आहे? वडापाव खाते. बघूया आता सगळे पण होतं. म्हणजे खरं तर हे बघूनच भारी वाटते बरं का. आता हा सेपरेट कांदा दिलेला आहे, आपला लिंबू दिलेला आहे आणि 2 पाव दिलेले आहेत. तर आपण बघू कसं काय टेस्ट करू. अजून रस्सा येतो वाटतं, मला वाटतं रस्सा सेपरेट आहे ना. रस्सा येतो तोपर्यंत छान आहे. छोटंसं लवकर गावत नाही हॉटेल पण वाटतंय मला चांगलं आहे. कारण काय काय प्रेझेंटेशन आहे ना, प्रेझेंटेशनच बघून चांगलं वाटतं बरं का. आहे ह्याच्यात वाटतं चालू करायचं असं रस्सा सेपरेट असं. ओके धन्यवाद. पद्धतीने चालू असते. तर सचिनची पहिली बाईट बघू कसं काय लागते. सचिन घ्या पहिली बाईट. असा पाव तोडायचा आणि असा रस्सा घ्यायचा. अजून रस्सा अशा पद्धतीने आहे. कसं काय सुपर आहे. तर आपण बघूया थोडासा रस्सा घेऊ, जरा मटकी वगैरे घेऊ. आणि अरे सांगलं का असं हां हे जरा जवळ घेऊ असं. आणि हा कांदा असं टाकू आपण. खाऊ पहिलं म्हणजे पाव बरोबर नाही खात मला असं भारी वाटतं. तर मस्त आहे. आम्ही खातो. जर तुम्हाला खायची असेल मिसळ तर महाराष्ट्र भवन दौंड गांधी चौकात आहे. इथून आपल्या बाबासाहेब पुतळ्यांच्या समोरून जर आला इथं तुम्ही सरळ थोडंच पुढे एक चालत आला तर 2-3 मिनटं लागतात. आणि इकडून आला गांधी चौकातनं तो थोडं आतमध्ये यायचं आहे. बाकी काय नाही, मस्त आहे.
आणि खरंच छान मिसळ आहे, मला आवडली. मला बिगर पावाचीच भारी वाटते. सचिन तुम्हाला कसं काय आवडलं? चांगले आहे ना, खरंच चांगले आहे, मस्त आहे, एकदम वाटण तिथे सुपर आहे. तुम्ही या नक्की इथं खायला. ओके, खरं बोल दादा. अशा तऱ्हेने मिसळ खाल्ली. काय वाटतं मिसळबद्दल? चांगली आहे. हां, टेस्ट भारी बरं का. थोडीशी महाग आहे. किती? 110 रुपये. 110 रुपयाला बरं का. तर तुम्हाला वाटलं या, कसं काय वाटतं कमेंट करून सांगा. चला.